आवाज थोडे कमी पाहिजे, आवाज सांगा तसं त्यांना लय कमी होतं, लय
आवाज झाला पलीकडे सांगा खूप जास्त झाला हरि ओम सौभाग्या भले सौभागुले श्री गुरुजी महायोग पिते तटे भीमत्याम वरं पुंडलिकाय धातु मणिन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानंद गंधं परब्रह्मलिंगं पदे पांडुरंगं करू प्रथम आवाजांचे आवाज नाही झाले सर्व चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो हिंदू भूमी जिथे जन्मरोगी नमो मित्रभूमी जिथे वाढ योगी नमो पुण्यभूमी जिथे गामी पडो देह माझा सदामी नमोमी नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदनं निशमानंदी वल्लभं वैकुंठीचा देव अनिला भूतळा वैकुंठीचा देव अनिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक धारिष्ठ धर्याचा वरिष्ठ भक्ताचा पवित्र पुण्याचा एकनिष्ठ पितृसेवा पुण्य लाभले निधान पितृसेवा पुण्य लाभले निधान ब्रह्म सनातन अंगसंगे अंगरंग संगे क्रीडा करी जाणा जागरी पाहुणा वैकुंठीचा श्रवणभक्तीचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या मायबापांच्या चरणावर हरिभक्तांच्या चरणावर आणि सर्व ग्रामस्थांच्या चरणावर स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य तुकाराम बाबा रानडे यांच्या शिष्याचा प्रणिपात सालावाप्रमाणे याही वर्षी आपल्या या जुरू गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू होऊन आज 4 दिवस होत आहेत आणि वर्षाचा जर आपण विचार केला तर 2 तप उलटून गेलेली आहेत आणि हे किती वर्ष आहे 26वं वर्ष आणि या 26व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी आहोत भगवंताच्या मंदिराचं भव्य दिव्य असं काम या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला आपण साक्षीदार म्हणून आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेला जो आपण अभंग निवडलेला आहे तो अभंग कुणाचा आहे नाही आवाज आहे पक्का झाला वारकरी संप्रदायाचे ज्यांना कळस म्हटलं जातं ज्यांनी 5व्या वेदाची निर्मिती करून सर्वसामान्य जीवाला त्या परब्रह्म परमात्म्याकडे नेलं ते जगद्गुरु तुकोबा आणि तुकोबाराच्या गाथ्यामध्ये येणारे अनेक प्रकरण आहेत त्याच्यातील हा अलौकिकाचा प्रकार आहे जो भगवंत योगानेही प्राप्त होत नाही जो अष्टांग योगानेही प्राप्त होत नाही तो कशाने तुम्हाला संसारामध्ये प्राप्त होईल त्याचे यथार्थ वर्णन करणारा असा अभंग आहे वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर नियमाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकाचा जर आपण विचार केला तर पहिला दिवस नामाचं चिंतन आहे वास्तविक पाहता प्रत्येक कीर्तनामध्ये नाम आहेच नामाशिवाय कीर्तन होऊ शकत नाही आपल्याला वाटतं पहिला दिवस नामाचा दुसरा दिवस भक्तीचा तिसरा अद्वैत वगैरे वगैरे परंतु कुठलाही जरी अभंग असला तरी त्याच्यात भगवंताचं नाम आहे कारण नामातच वैकुंठ आहे अभंग निवडण्याचं महत्वाचं कारण आहे आज जगाच्या पाठीवर ज्या आई वडिलांनी तुम्हाला मला जन्म दिलेला आहे ज्या आई वडिलांनी तुमच्या आमच्यासाठी खस्ता खाल्लेले आहेत त्या आई वडिलांच्या सेवेचं महत्व काय वारकरी संप्रदाय देव देव सांगत असताना घरातलंही काहीतरी तुम्ही करा संसारात राहून परमार्थ कसा करावा संसारात राहून त्या परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती कसा करावी कारण देवाच्या प्राप्तीसाठी घरदार सोडावं लागत नाही आणि आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला पुराण बघितले वेदांचा जर विचार केला तर देव तुमच्या मंत्राच्या सामर्थ्याने या लोकांमध्ये आले नाही देव तुमच्या यज्ञाने आले नाही तर देव आलेले आहेत ते फक्त आणि फक्त भक्तीने आलेले आहेत म्हणून भक्ती ते नमन आहे
वैराग्य ते ज्ञान. म्हणून जीवनामध्ये भक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. कोण कुणावर भक्ती करेल सांगता येईल. कुणाची शंकरावर भक्ती आहे. आता 13 तारखेपासून एका कुंभमेळ्याला प्रारंभ होत आहे. आजच झेंड्याचं वंदन केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? संसारात राहून आपल्याला संन्यास जरी घ्यायचा असला तरी आई वडिलांच्या परवानगीशिवाय संन्यास घेता येत नाही. आणि लग्न झालेल्या माणसाला जोपर्यंत पत्नी आज्ञा देत नाही तोपर्यंत संन्यास घेऊ शकत नाही. माळ गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना, ती आईला विचारा, आठवलं का विचारू, बायकोला विचारा, आठवलं का विचारू, ती तुम्ही कधीही घालू शकता. लक्षात घ्या. आणि आज दुग्ध संघाला योग आहे. प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाचा इतिहास नवी मुंबईचा अलौकिक आहे. खूप काबाड कष्ट करून या भूमीमध्ये राहणाऱ्या संतांनी हा वारकरी संप्रदाय रुजवलेला आहे. तो टिकवण्याचं काम आता आपल्यामध्ये आहे. साक्षात एकनाथ महाराज समोर बसलेले आहेत आणि आदित्वार बाबा आमच्या बाजूला आहे, बाबाई आहे, नामदेव बाबा आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे ही परंपरेची माणसं आहे आणि परंपरेला महत्व आहे. कोणी नाही आला तरी चालेल, परंतु आम्हाला तिथं जावंच लागतं. कारण ज्यांनी परंपरा हातामध्ये घेतलेली आहे त्याला वारी सोडता येत नाही. पहिले मध्ये कुठेतरी जावंच लागतं. म्हणून परंपरेचा धागा होणं अत्यंत महत्वाचं आहे. शरीराची सेवक झालो तुमच्या लागलो. म्हणून प्रत्येकाने आपली परंपरा निर्माण करा. आपल्या गावातील भगवान बाबा असतील, त्यांचा सुपुत्र आहे, निखिल आहे, रुपेश बाबा आहेत, गायनाचार्य आहेत, ही नाही का आमची माऊली आहे. ही परंपरा आपण निर्माण केल्यानंतर आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये संतांचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाची धारणा आहे की आपण मेल्यानंतर कुठे जाणार. कल्पना आहे का आपण मेल्यानंतर कुठे जाणार आहोत? फक्त एवढंच आहे की गळ्यामध्ये माळ आहे का मी मेलो, मरणार तर नाही पण मेलो तर फोटोची घाली काय दिले जाईल? वैकुंठवाशी, स्वानंद सुखनिवासी, मोठे मोठे उपाधी दिल्या जाते. तर खरोखरच मी वैकुंठात गेलोय का हे पाहायला कोण आहे? आणि एखादा शिवाचा जर भक्त असेल तर आपण त्या ठिकाणी तो कैलासवासी. आणि एखाद्याने पुण्य केले असेल, नेता असेल, समाजसेवक असेल तर आपण लिहितो स्वर्गवासी. परंतु एखादा गावातील कितीही खराब माणूस असला, खालच्या भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर नालायक माणूस जर असला तरी त्याच्या कुटुंबातील लोक कधी कुणाच्या नावाखाली लिहित नाही. का लिहित नाही? की आपल्याला वाटतं की आपला आपण स्वर्गात जावं. अहो स्वर्गात सोपा आहे का? सोपा आहे. कारण स्वर्गात जायचं असेल तर तुम्हाला पुण्य करायचं आहे, फक्त पुण्य करायचं. मग कुठून पैसा आला, कुठेही तिला काही, फक्त पुण्य करायचं आहे. आता मंदिराचं काम आहे, पुण्य करायचं आहे, त्या 5,000 द्या, झाला, पुण्य वाढेल. आईच्या वडिलांनी दिलं, आई वडील जर नरकात असतील तर त्यांचं पुण्य वाढेल, स्वर्गात जातील. लक्षात घ्या. मग कोणी आपल्या पूर्वजांसाठी दान धर्म करतो की वडिलांच्या नावानं, कोणी तर कीर्तन सेवा ही आई वडिलांच्या नावानं ठेवतात नाही का? आपल्या इथं कमी आहे. परंतु काही ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा वैकुंठवासी यांचा स्मार्थ अमुक नाही का? कोणी 30,000 महाराज आहे, कोणी 40,000चा महाराज आहे, कोणी 50,000चा महाराज आहे, लाखाचे महाराज आहे नाही का? आम्ही कशा गोष्टी आम्हालाच माहिती. स्वर्गात जाणं सोपं आहे, कैलासाला जाणं सोपं आहे, परंतु वैकुंठाला जाणं लय अवघड आहे. कारण वैकुंठ हे सप्त आवरणाच्या पलीकडे आहे आणि या देहामध्येही
7 आवरणं सांगितलेली आहे, 7 महत्वाचे भाग सांगितलेले आहे. मग 7 आवरणापलीकडे असणारा तो भगवान त्याच्याला काय म्हणावं? कारण मुळी विष्णू आहेत 4. विष्णू किती आहेत? मुळी विष्णू आहेत 4. कोणत्या विष्णूचे 10 अवतार हे न कळता ऋषीचार पुराही बोलिले. मग वैकुंठामध्ये जो जाणार आहे तो सहज विष्णू आहे, आणि क्षीराब्दीमध्ये जो राहणार आहे तो महाविष्णू आहे, आणि जो भैरव लोकामध्ये राहणार आहे तो द्विजभूत विष्णू आहे, आणि जो विराट रूपामध्ये राहणार आहे तो परम विष्णू आहे. तुम्ही म्हणाल विष्णू तर एकच आहे, 4 विष्णू कसे काय? तुमच्या गावामध्ये विष्णू असतील नाही का? कोणी बेंद्या विष्णू असेल, कोणी दगड्या विष्णू असेल. आता माझं जर झालं तर मी काय लिहिन? हा बाबा सुनील महाराज रणकर घनसोलीकर, आळंदीवरून आलो, आळंदीला ही आपली धर्मशाळा आहे, तर हा बाबा सुनील महाराज रणकर आळंदीकर, हा बाबा सुनील महाराज रणकर पंढरपूरकर मठाधिपती. पंढरपूरलाही आपला मठ आहे, आपणही लावू शकतो मठाधिपती. महंत आपणही एखाद्या संस्थेचा धुरा वाचतो, आपणही महंत आहोत. कारण या उपाध्या लोकांना कळालं नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्य ते तत्वज्ञ संत स्वीकार, ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे ती उपाधी आपण स्वीकारली पाहिजे. ज्या वेळेला तुकोबारांनी पाहिलं की समाज देवधर्म करतोय, वारीला येतोय, पंढरपूरला येतोय, त्र्यंबकेश्वरला येतोय, सर्व काही करतोय, परंतु हा घराकडे काही लक्ष देत नाही, आई वडिलांच्याकडे काही लक्ष देत नाही. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी संसारामध्ये जे गुरफटलेले लोक आहेत तर संसार कशाला म्हणावं? संसाराची की संसार, शास्त्राच्या आधारे या देहाला संसार म्हणलेला आहे, आणि सामान्य अर्थाने हा मांडलेला संसार आहे. आणि संसार आधी हाताला चटके मग मिळती भाकर, हा सामान्य संसार आहे. आणि परमात्माच्या प्राप्तीसाठी जो 8 तास आहे तो पारमार्थिक दुर्लभ तो देखील साधवी, ज्याला पाहूही शकत नाही परंतु त्यालाही पाहण्याची शक्ती प्राप्त होणार. सजासजी या मृत्यूलोकामध्ये देव येत नाही. आपल्याही या ठिकाणी देव आणायचा आहे, परंतु किती वर्षापासून आपला 8 तास आहे नाही का? आपलं लक्ष्मीनारायण बसल्या सर्व कार्यकारिणी आहे. देवाचं मंदिर भव्य दिव्य आहे, कारण देव येणार आहे. पण जर आपण एखाद्या म्हणालं देव घ्या, देव घ्या, म्हणतात देव नको, तुमच्या जवळ ठेव. कारण घरामध्ये घेतले तर मग शिजवता येणार नाही, टाळ्या पिशव्या आणता येणार नाही का? म्हणून देव देव तुमच्या घरी ठेवा. अहो इतकंच काय, आता प्रत्येकाची कुलदैवत झालेली आहे. पूर्वी घरामध्ये कुलदैवत नसायची, आता कोणी घरामध्ये कुलदैवत ठेवत नाही का? कुलदैवत नको म्हणून आता प्रत्येकाने आपापली कुलदैवत वेगवेगळी बांधली. म्हणजे आपण आम्हाला देवाची गरज नाही, परंतु देवाशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नाही. लक्षात मग देव कुठला देव? कारण जीवनामध्ये बरेच आपण देव केलेले आहे. पण आता आपण टिकल्याही पाहतो, प्रत्येक देवाची नाही का टिळा वेगवेगळा आहे. ज्योतिबाचा वेगळा रंग आहे, खंडोबाचा वेगळा रंग आहे, पांडुरंगाचा वेगळा रंग आहे, मातेचा वेगळा रंग आहे नाही का? परंतु हे सर्व रंग एकत्र ज्या ठिकाणी होतात त्या रंगामध्ये रंगा कुठला रंग? एवढा रंग एकत्रित झाला. हे सर्व रंग कुठे एकत्रित होतात? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या. पण जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून बघा, एखाद्याला समजून सांगत असताना संसारातील दृष्टांत घेणं गरजेचं आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही लोक म्हणतात की महाराष्ट्र संतांची भूमी, मंगल वेळेस भूमी संतांची. परंतु एक लक्षात ठेवा, ही संतांची भूमी तर आहे, परंतु ही देवभूमी आहे. आपण उत्तरांचल, उत्तराखंड
या ठिकाणी गेल्यानंतर लोक म्हणतात देवभूमीमध्ये तुमचं स्वागत आहे. परंतु एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जितके स्वयंभू भगवंत आहेत तितके तुम्हाला कुठेच मिळणार नाही. परंतु आपण म्हणतो नाही का, घरचं सोडून आपण देव घरी आहे, देव अंतरामध्ये आहे, देव तुमच्यात आहे, पण आपण शोधतोय बाहेर. 11 आदित्य सांगितलेले आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहे. परंतु या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे? किती आहेत? हा 5, कोणी 4 सांगतात. ठीक आहे, 4 5 जागेचे नावाचं नागेश्वर 4 5 महाराष्ट्रामध्ये आहेत का? कुठल्या राज्यामध्ये 4 स्वयंभू शिवलिंग? आणि ज्या देवाला सर्वप्रथम पूजला जातो त्या गणेशाचा जर आपण विचार केला तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहे. आणि सर्वात श्रीमंत गणपती कुठे आहे? कुठे आहे सर्वात श्रीमंत गणपती? आपल्या मुंबईला सिद्धिविनायक, बरोबर की नाही? आणि जगविख्यात ज्याच्यावर शंकराचार्यांनी वादविवाद घातलेला आहे, जगामध्ये नाव लौकिक असणारा भगवंताचा ज्याला अवतार म्हणतात ते साईबाबा कुठं आहेत? महाराष्ट्रात. भगवान शिवांचा अवतार औरंगजेबालाही सरो की परो करून सोडणारा भगवंताचा अवतार कुठे आहे? अहम वाघा सोहम वाघा प्रेमन जला वारी आणि सावध होनी भजनी लागा देव करा काही वारी आणि मल्हारीची वारी प्रत्यक्ष यवनाला अनुभव देणारा भगवंत शिव मल्हारी कुठं आहे? जेजुरीला. परंतु आपण जेजुरीला जातो, आम्हीही जातो, परंतु आता जाणं कुटुंबाच्या दरवर्षी जातात नाही का? आता तुमचं गाव कधी खाली होणार आहे? आजच समजलं मला की तुमच्या गावातली बरीच लोक कुटुंबात जाणार आहेत. कुठं? जेजुरीला. आता आम्ही आलो तर चालेल का? मालकरी जेवायचे म्हणजे होतात. कारण ज्याला त्याला जेजुरी म्हटल्यानंतर देव राहिले बाजूला आणि आमचे देव आमच्या देवालाही जाऊ लागते. आमच्या देवाला खाण्याशिवाय जमत नाही. सत्य परिस्थिती आहे, सांगतो लक्षात. म्हणून नाही का आमची घरवाले आम्ही आमच्या कुटुंबाची ज्या वेळेला देव धुवायला जातो नाही का, हे बाबा दक्षिणा घ्या आणि तुम्हीच जा. कारण त्या ठिकाणी जाऊन आपल्या डोळ्यासमोर जर बकरा कापत असतील, आपल्या डोळ्यासमोर जर कोंबडा कापत असतील तर आपला वारकरी असं खायला. देवभूमी तुम्हाला अनुभव नसेल. शक्तिपीठ किती आहेत? त्या महाराष्ट्रात शक्तिपीठ किती आहेत? किती आहेत? 3.5. 3.5 शक्तिपीठ म्हणजे ओंकाराचा भाग आहे. अकार उकार मकार आणि टिंब आहे. त्याच्यावरही आपल्याला काहीतरी बोलता येईल, नाचता येईल नाही का? उद्या लक्षात घ्या, जाणून बुजून एखादं गाणं आवडून इथं नाचण्यासाठी आम्ही आलो नाही. तरी करता येतं ना का? तुमची सोपण मारून असतात. काही कीर्तनकारांचा विषय काय? विषय ताणून वगैरे आणायचा, त्या अभंगावर सोडायचा, वाजवायला सुरुवात की नाचायला. तुम्हाला नाचायचं आहे का? तुम्हाला हसायचं आहे का? हसायचं असेल तर एकांतात हसा. कोणाशी हसायचं? देवाशी हसा. तुम्हाला नाचायचं असेल तर देवासाठी नाचा. देवासाठी जर तुम्ही नाचलात ना तर तुमच्या जीवनातली धावपळ थांबून जाईल. 3.5 शक्तिपीठ आणि सर्वात मोठी एक देवी आहे. तिचा अनुभव मला आहे. अनुभव आहे. काय नाव माहिती आहे का? देवांचा विषय काढते. लक्षात घ्या, आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. काळूबाई. काळूबाई एक कडक आहे. काळूबाईला गेल्यानंतर त्याच्या प्रत्येक देवीचा काही साक्षात्कार आहे. तो साक्षात्कार मला आलेला आहे. काही लोक म्हणतात त्या दिवशी आपण खोपरीलाही म्हणालो. काही लोक म्हणतात की महाराजांच्या अंगात येत नाही. महाराजांच्या अंगात नाही. कोण म्हणतो महाराजांच्या अंगात येत नाही? कोण म्हणतोय? काही लोक म्हणत असतील.
परंतु अंगात येणं हा देवाचा साक्षात्कार आहे. जसं माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होते, तो वेळा होऊन जातो, मंदबुद्धी होऊन जातो, त्याच पद्धतीनं काही क्षणासाठी त्या भगवंताचं अधिष्ठान आपल्या शरीरात, तो भगवंत आत्मनेच आहे, परंतु त्याला जागृत करणं, त्याला काय अवस्था म्हटलेली आहे? उन्मनी अवस्था, नाही का? ही उन्मनी अवस्था आहे. आणि एकदा का उन्मनी अवस्था झाली की देवाची उन्मनी अवस्था कधी झाली होती? कोणाच्या कीर्तनात देवाची उन्मनी अवस्था झाली होती? नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. लगा, लक्षात घ्या. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचा पितांबर सुटला होता. आणि आपल्या कीर्तनात आपण पाहतो, सांगण्याचं तात्पर्य काय? कॅमेरा देव भेटणार आहे का? अहो, जो देव कुणाच्या हाताला लागत नाही, लक्षात घ्या. आणि सर्वात आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये देवता पंचायतन सांगितल्या. 5 देवता प्रमुख कोणी सांगितल्या? शंकराचार्य. शिव, विष्णू, सूर्य, शक्ती आणि गणपती, पंचदेवता आहेत. आणि इतरही देवता नित्य आहेत, नैमित्तिक आहेत, मर्त्य आहेत. मर्त्य देवता आहेत, नित्य आहेत, नैमित्तिक आहेत. काही देवता आपण स्थापन करतो आणि विसर्जन करतो. प्रत्येक गावामध्ये मसोबा आहे, विसोबा. सांगण्याचं तात्पर्य काय? देव या शब्दामध्ये शक्ती आहे, परंतु देव कुणाला म्हणावं, भगवंत कुणाला म्हणावं आणि ईश्वर कुणाला म्हणावं, लक्षात घ्या. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान भक्ती वैराग्य हे साई गुणवत्ता, त्याला भगवंत म्हटलेला आहे. ज्याच्याकडे दिव्य शक्ती आहे त्याला देव म्हटलेला आहे. आणि जो कल्याण करणारा आहे तो भगवान शिव कोण आहे? ईश्वर आहे. या संतांनी आपल्यावर उपकार केले. अहो, वैकुंठामध्ये जाणं सोपं आहे ना? वैकुंठा जावया तपाचे साया, तपाचे सायाच आहे. कित्येक हजार वर्ष तप केल्यानंतर काही एखाद्याने वैकुंठा जाणे, एखादा वैकुंठाला गेला तर नशीब. पण संतांनी इतका आपल्यावर उपकार केला की या संतांनी आम्हाला नाव धारण केलं आणि त्या वैकुंठामध्ये त्या वारकऱ्यांची गर्दी झाली. आणि त्या ठिकाणी त्या वैकुंठामध्ये अखंड हरिनाम सत्ता सुरू झाली. लक्षात घ्या. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, लक्षात घ्या. पंढरीचा महिमा अगाध, का अगाध आहे? त्याला महत्वाचं कारण जो भगवंत नित्य शाश्वत आहे तो भगवंत त्या ठिकाणी उभा आहे. सांगतात जो वैकुंठीचा देव आहे. बघा, हऱ्यापाठामध्ये सांगितलेलं आहे की वैकुंठ अवघड आहे, तयाराला लादले वैकुंठ जोडले सकल सिद्धी. आपण हरिपाठ आणि जे जे लोक अंतकरणापासून हरिपाठ करतात, लक्षात ठेवा गेलं बाई माणसं, तुम्हाला हरिपाठाची लय आवड आहे. कारण आपण पाहतो जुगामध्ये हरिपाठालाही बहुतेक 30 मंडळी आहे, काकड्यालाही बहुतेक 30 मंडळी आहे आणि पारायणालाही बहुतेक 30 मंडळी, नाही का? मॅचिंग ड्रेस वाढलेली आहे. आनंदाची गोष्ट. देवासाठी नका, देवासाठी उत्सव करा. मग जो वैकुंठामध्ये राहणारा देव तो खरोखर वैकुंठामध्ये राहतो का? आणि वैकुंठ आहे तरी कुठे? कारण आपण म्हटलं की वैकुंठामध्ये राहणारा जो भगवंत आहे तो सहज विष्णू आहे. आणि क्षीराब्दी म्हणजे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विद्यानगम्यं वन्दे विष्णु भवयहनं सर्व लोकैकनाथं. हा क्षीराब्दीचा महाविष्णू आहे. अहो, त्या ठिकाणी वैकुंठात जायला खूप तपस्या करावी लागते, साधना करावी लागते. परंतु आमच्या या महाराष्ट्रातील
एका पितृभक्ताने एका मातृभक्ताने काय केलं, त्या वैकुंठाच्या देवाला तिथे आणलेलं. छोटासा त्याचा दृष्टांत देतो. या जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं एक गाव आहे. जम्बू या द्वीपामध्ये सर्व आहे नाही का. आपल्याला महाराजांनी अगोदर सांगितलं 8 16 8 वाजल्यावर आपलं कीर्तन समाप्त. या जम्बू द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं एक गाव आहे. आणि त्या पंढरपूर गावामध्ये जानू नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याची पत्नी आहे. त्याला एकुलता एक मुलगा. आता आपल्यालाही एक मुलगा एक मुलगी, 2 3 असेल तर राशन मिळत नाही, काही जण तिकीट मिळत नाही. पुन्हा हम 2 त्या 2 मुलांमुळे आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. आणि आजचा जर आपण विचार केला तर आज आई वडिलांचे कमी हाल होत आहेत. लक्षात घ्या, आई वडिलांचे हाल कमी होतात, आपण आपले हाल करून घेतो. म्हातारे माणसाने लक्ष देऊ नाही का, जे आई वडील आहेत ना, सासू सासरे आहेत ना, आपण स्वतःच आपले हाल करून घेतो. त्याला महत्वाचं कारण आपण सर्वच चाव्या सर्व काही मुलांवर देऊन पसरवतो. त्याला सांगायचं बाबा हे तुझं घे, तू संसार कर. परंतु आपण मायेमध्ये गुंतलेलो, माझा मुलगा मुलासाठी हे कर, मुलासाठी ते कर. परंतु शेवटी काय करतो, मुलगा बूढ़ी माँ को घर से निकाल रखा है, अजब शोक है लड़के का, कुत्ते को पाल रखा है. कुत्र्याला पाळतील, कुत्र्याची सेवा करतील, कुत्र्याची आंघोळ करतील, परंतु आई वडिलांचे पाय चेपायला आम्हाला आणि आमच्या बायकांना लाज वाटते. आपण स्वतः आहोत, माझी मुलं माझे काम करत नाही. तुमचे पाय चेपायचे असतील तर या इथं उद्या अर्धा तास आम्ही पारायण थांबवतो, तुमचे पाय चेपतो. पंढरपुरामध्ये चालत असताना लक्ष देऊ नाही का, आपण मुलाला सांगतो बाबा थोडं पायावर उभा राहा, बाबा त्याला मोबाईल सुटत नाही. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये म्हातारे लोकांचे पाय चेपायला डॉक्टर बसलेले असतात. कोणी तर काय मॉलिश करतात. आता आम्हाला जायला लाज वाटते, तरुण आहे ते ताबून घेतात. लक्षात घ्या, देवाची कृपा महत्वाची आहे. त्या देवाची जर कृपा झाली तर जीवनामध्ये काय होऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण आळे फाटे नाही. आपल्या सप्ताहामध्ये हा विना किती दिवस घेणार आपण, 7 दिवस. ते बाबा याचं टेकायला लागले. कोणाच्या मुखामध्ये राम आहे का, विना घेतले त्यांच्या मुखामध्ये राम पाहिजे, तर विना घेतले हजेरी माणसं आहे. तर त्याच्यामध्ये नामधारक आहेत, कारण त्याने नामस्मरण केलं तर 24 तास तिथं नामस्मरण होणार आहे. विनय बाबा मंगळवार नाहीतर ते घेतात, बाजूला टेकतात, नामस्मरण होणार आहे का. आळ्या फाट्याचा जर विचार केला, माऊलींचा आशीर्वाद त्या रेड्याला मिळाला, त्या रेड्याची समाधी झाली आणि 725 वर्ष आता काय रोज विना तिथे वाजला जातो. किती वर्ष, 725 वर्ष रोज विना तिथं. तो विना खाली ठेवला नाही महाराज. किती, 725 वर्ष. तिथं 7 दिवस विना घ्यायला कोण, काय करणार. लक्षात घ्या का, तर देवाच्या प्राप्तीसाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. किंवा संत धन्य आपण म्हणतो का, धन्यवाद साहेब आपण आला, धन्यवाद. कशाबद्दल धन्यवाद, ते आले म्हणून धन्यवाद. त्यांच्या आल्याने काय झालं, कारण कुठले शब्द कुठे वापरावे संतांना माहिती आहे, साहित्यिकांना माहिती आहे. धन्यता कुणाला द्यावी, ज्याने काहीतरी अलौकिक काम केले त्याला धन्यता द्यावं. धन्य अंजनीचा सुत नाम त्याचे हनुमान म्हणत. धन्य आज दिन नाही का, दिवसही धन्य आहे. आपण कुणालाही धन्यता देतो, परंतु संत जगद्गुरु तुकोबर धन्यता कुणाला देतात, अरुंदाच्या
वैकुंठीचा देव आनिला विठ्ठला वैकुंठीचा देव आनिला विठ्ठला वैकुंठीचा देव आनिला विठ्ठला वैकुंठीचा देव आनिला वैकुंठीचा देव आनिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक पुंडलिक वैकुंठ ज्या ठिकाणी कुंठा नाही. वैकुंठाची व्याप्ती खूप मोठी आहे, परंतु ह्या कीर्तनकेवर तितकं बोलणं अवघड आहे. ज्या ठिकाणी अवरोध नाही, ज्या ठिकाणी अनिरुद्ध संचार आहे, मुक्त संचार आहे, त्याला वैकुंठ म्हणते. वैकुंठामध्ये आनंद आहे, स्वर्गामध्ये सुख आहे, कैलासामध्ये कल्याण आहे, आणि नरकामध्ये आपल्याला माहितच आहे. नरकामध्ये काय? नरकवास का आपले आदरणीय राजकापर म्हणतात, जिना यहा मरना यहा इसके सिवा जाने कहा. कोणी म्हणतात नरक कोणी बघितलेला? आपण म्हणतो ना की अरे काय मामाचे नरकवास चालले, सर्व जागेवरच करावं लागतं. लक्षात घ्या. काही लोक म्हणतात की एखादी व्यक्ती गेल्यानंतर देह तर जाळला जातो, मग पाप पुण्य भोगण्यासाठी स्वर्गामध्ये नरकामध्ये कोण जात? चालू असताना बरं वाटतं. 4 प्रकारचे देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. हे माझ्या डोळ्यासमोर जे बसलेले आहे हा स्थूल देह आहे, त्याच्यात सूक्ष्म देह आहे, आणि हा सूक्ष्म देह कुठं आहे? अंतःकरणामध्ये आहे, मनामध्ये आहे. महामळी मन होते जे गाजले शुद्ध सकाळने मग कधीही आपल्या मनाला प्रसन्न ठेवा, कारण मनाची देवता कोण आहे? इंद्र आहे. आणि भगवंताने या शरीरामध्ये मन ही आपली विभूती सांगितलेली आहे. मन हा मोगला अर्पुन ईश्वरा पुढे संसारा. पण वैकुंठामध्ये जाण्याची आता आपल्याला गरज नाही. त्या वैकुंठामध्ये जाण्याची गरज नाही, तर पंढरपुरामध्ये पुंडलिक नावाचा जो मुलगा आहे, त्या मुलाचा जर विचार केला तर इथे किती मुलं आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि बाकी आपली लाकडं पोहोचली. कारण कीर्तन कुणासाठी आहे? तरुणांसाठी आहे. आता सांगण्याचं तत्व आहे की आपण आता 50च्या वरतीच आहोत, परंतु जे 40 मधल्या आतल्या 40 नाही का आमचे भारत आहेत ना, 40 समजते का? 40 40+, त्या 40+ला या क्रिकेटाच्या नादी लावलेला आहे. त्या 40+ला इथं कीर्तनात आणा, काय खबर मला? खेळता तुम्ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु ह्या खेळाचा आनंद ज्या दिवशी तुम्हाला मिळेल तुमचे उलट्यातच उडणार नाही. नटलेली नवरी आहे लग्नाची, चांदणी जशी काही आठवलंय का? पूर्वीच्या हळदीमध्ये काय लागायचे, परंतु आता झाले ना. देवाची प्राप्ती जर करायची असेल, त्या वैकुंठ नायकाची जर प्राप्ती करायची असेल, तर त्याच्यासाठी आता तिथेही विठ्ठल उभा आहे, तिन्ही देव उभे आहे. पण कुणाला दिसतंय का? देव दिसतोय का तुम्हाला? पांडुरंग विष्णू उभा आहे, दिसतोय का? हा कोण उभा आहे? तुम्ही आता नंतर हार घालणार आहात ना, फक्त 2 तासाची विठ्ठल आहे, नंतर पुन्हा संसाराचे नावे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराला
विठ्ठलाचं स्वरूप मानलं जातं, पण त्या कीर्तनकारांनी त्या विठ्ठलाची तरी कमीत कमी लाज राखा. आमचा विठ्ठल असं नसतं का? आमचा विठ्ठल असं नसतं का? ह्याचं काहीतरी भान ठेवणं गरजेचं आहे. नाही का आता चौकदारी काय का एखादं काय करायचं, वाजवायला सांगायचं, ठीक आहे 15-20 मिनिटं बाकी तुम्ही काय वा कीर्तन काय जबरदस्त झालं. कीर्तन चांगलं झालं की नाच चांगलं झालं, लक्षात घ्या. काही महाराज आयडिया करतात, मलाही आयडिया येते, परंतु काय साथ संगती मिळणं गरजेची आहे. वाजवणारे हे तसे नाही का नाचावं, सांगण्याचं तात्पर्य इथे नाचावं, पण ते नाच कसं असावं, सांगीत असावं. देवासाठी नाचणं गरजेचं. बघा नाचताना आता लोकांना ज्ञान झालं पाहिजे. बघा कुठलं डान्स आहे, कुठलं आहे काय समजणार नाही. बघा तर ते असं केल्यावर लगेच समजतं कुठला डान्स आहे, कुठला डान्स आहे लगेच समजेल. का देवाला प्राप्त करण्यासाठी कुठले नृत्य आहे, भगवान शिव शंकर तांडव नृत्य करतायत, त्याच्यातून राग दाखवला जातो. काही नृत्यातून अश्लीलता दाखवली जाते नाही का, नाचत गेली हे अश्लीलता आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्याला पावती म्हटली जाते नाही का, नुसतं असं तरी केलं ज्ञानोबा. आता तिथेही आता इथेही काही महाराज माणसांनी किंवा लेडीज महाराजांनी काय केल्या, आपल्या 15-20 मुली आणायच्या, 10-15 मुलं आणायची, लावायची. कारण देणारे मायबाबा देणारे नाचायला आणायला काही गरज भासते का नाही का, पैसे तुम्ही द्या उद्या इथे माणसे. काही महाराज लोक आहेत त्यांच्या संस्था आहेत, मुलांना आणायचे आणि डान्स कसं आहे त्यांचं आता मी सांगत नाही. त्या परब्रह्माची प्राप्ती जर करायची असेल, त्या विठ्ठलाची जर प्राप्ती करायची असेल, तर पंढरीच्या वाटेवर ज्या पद्धतीनं भजनामध्ये नाचलं जातं तसं नाचावं. आणि तो वैकुंठीचा देव आहे म्हणून पंढरीची वारी आहे. म्हणून पुंडलिकाला काय केलं, पुंडलिक लहान असताना आई वडिलांना खूप प्रेम करायचं. प्रत्येकाच्या लहानपणी आई वडिलांना खूप प्रेम असतं. त्याला वाटतं माझी आई म्हणजे सर्वस्व आहे, माझा बाबा म्हणजे सर्वस्व आहे. म्हणून जसा जसा मुलगा मोठा होत जातो, शिक्षण पूर्ण होतं, त्याला वाटतं मी आता बुद्धिमान झालो, त्याच्या आई वडिलांचं ऐकत नाही. पुंडलिकाच्याही जीवनामध्ये तसंच झालं. लहानपणी आई आजारी असताना किती वाटते 12 वर्षाचा असेल, वैद्याने सांगितलं की अमुक अमुक आजार आहे, अमुक अमुक औषध लागेल, पण ते माझ्याकडे नाही. अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक मंदिराच्या बाजूला त्याच्या शेतामध्ये ही अमुक अमुक वेल आहे. वेल आणि वेळ लक्षात घ्या. वेल म्हणजे आपण शुगरला खातो नाही का, काय खातो शुगरला, कशाची वेल, गुल वेल नाही का, बरीच पाणी येतं. स्टोन असेल स्टोन तर काय फुटखळा, कशाची पाणी खातो, खारफुटी, खारफुटी मग तुमचं तो स्टोन फुटून खारफुटी. लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य काय, वैद्याने सांगितल्याबरोबर पुंडलिक धावत धावत गेला. नदीला पूर आलेला होता, त्या नदीतून पोहून जाऊन त्यांनी ती आयुर्वेदिक औषधं आणली आणि दिली. आईवर प्रेम असतं, परंतु नंतर लग्न झाल्यानंतर प्रेम वाटलं जातं. म्हणजे आमचं प्रेम आई वडिलांपेक्षा बायकोवर जास्त होतं. का तर ते आमचं सहचारिणी आहे. आता आपण स्टेटसवर बघतो काय माय वाईफ, काय लिहितात नाही, माय वाईफ काहीतरी माय लाईफ. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्या 18, आता आमचंही झालं 18 17 वर्ष पूर्ण झाली. 17 वर्ष काय केलं आम्ही, 17 वर्षात केलं काय, 2 मुलं जन्माला आली,
परंतु त्याच्याही पेक्षा आम्ही जे केलेलं आहे आज आपल्या आगरी समाजामध्ये लक्ष देऊ नये का, तर प्रत्येक समाज त्या समाजातील व्यक्तींचा सन्मान करतो. आज आगरी समाजामध्ये असं एकही जोडपा दाखवा जो कीर्तनकार आहे. बायकोही कीर्तनकार, नवराही कीर्तनकार. डॉक्टर असेल तर डॉक्टर, बायको करताना बघतो ही डॉक्टर आहे की नाही. परंतु माझं लग्न झालं तेव्हा ती कीर्तनकार नव्हती. म्हणजे आमच्या ह्या 16-17 वर्षाच्या विवाहाच्या मार्गामध्ये आम्ही जे केलेलं आहे ते फक्त परमार्थासाठी केलेलं आहे. वैकुंठीचा देव आणला. कथा खूप मोठी आहे, सांगत नाही का. पुंडलिक मोठा झाला, लग्न केलं आई वडिलांना. लग्न केल्यानंतर पत्नी मिळाली, बायको मिळाली. काही तर लग्न झाल्यानंतर 7-7, 8-8 दिवस खोलीतून निघतच नाही. लग्नाच्या अगोदर मोबाईलवर 5-5 तास बोलतात. काय बोलतात काय माहिती, पूर्ण जगाचं नॉलेज. साखरपुडा झाला तर रात्री 2 वाजता मुलगी आहे टेरेसवर, मुलगी आहे टेरेसवर बोलताय. लक्षात घ्या, पुंडलिकाचं लग्न झालं, पुंडलिकही बायकोच्या अधीन गेलेला आहे. आई वडिलांनी सांगितलं, आई पुंडलिका काशीची यात्रा करायची आहे, तर तुझ्याशिवाय आम्हाला कोण करणार. म्हणून लक्ष देऊन ऐका, मुलाला सांगायची वेळ येता कामा नये की मला नाही का आमच्या तर धर्माबाबा बसलेले आहेत. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शक्य तोपर्यंत आपण काय करायचं आहे, पण मुलांना सांगायचं नाही. का तर लग्न झाल्यानंतर ते आपल्याकडे लक्ष देतील की त्यांच्या बायकोकडे, मुलांकडे लक्ष देतील. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण करा सोडवणार संसार बंधन जोडावी. म्हणून जोपर्यंत पायात शक्य आहे तोपर्यंत संसार करावा, जोपर्यंत पायात शक्य आहे तोपर्यंत वाऱ्या कराव्या. नंतर मग आपल्याला चालता येत नाही. दादा येऊ वारीला गाडीत येशील बाबा, या गाडीत काय कुठे बसायचं तिथं बसणार. समजते का. म्हणजे जोपर्यंत पायात शक्ती होती तोपर्यंत ह्याच्या घरात जा, त्याच्या हळदीला जा, ह्याच्या बाराही खा, त्याचं हे का त्याचं का, आणि कोण विचारत नाही. मग चला म्हटलं. म्हणजे जे तरुण कीर्तनकार प्रवचनकार त्यांच्याही परमार्थाचं वाटून लावलं जातं. आई वडिलांची सेवा करत असताना थोडक्यात सांगतोय, पुंडलिकाचं लग्न वगैरे झालं, पुंडलिक गेला, गुरूंची भेट झाली. गुरु कुक्कुट स्वामी आई वडिलांना घेत कावडी त्याला म्हणतात. पंढरपूरच्या वारीला वारकरी म्हणतात आणि शंकरला कावडी काहीतरी म्हणतात नाही का. कावडिया कुठेही अभंग आहे, वारकरी शब्द त्याचेही अभंग आहे, कावडियाचे पण अभंग आहे. आणि पुंडलिक जात असताना एक दिवस मुक्काम ठरला. आता आपल्यासारखे मुक्काम नव्हते. आता मला वाटते कितीतरी 1000 मुलं गेले. कुठे गेले. मात्र लाल कपडे, वा एकदम अलौकिक नाचताय, धन धनाधन, बँड वाजतोय, सर्व वाजतोय. आनंदाची गोष्ट आहे. जीवनाचं तुमच्या कल्याण आणि त्यांना सर्व त्यांच्यात भक्ती वाढव. त्यांना सांग की माझा कोंबडा कापू नका. नाही घ्या म्हणून माझा कोंबडा कोणी लक्षात घ्या. कारण परमार्थाकडे तरुणांची पाठ फिरायला लागलेली आहे. आज जिथे मच्छर नाच गाणी आहे तिथे आपण जाऊन त्या पवित्र स्थानालाही आपण काय करतो ह्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. का म्हणावं असं वाटतं. तिथं देवाची प्राप्ती आहे का, तिच्या आईची प्राप्ती आहे का. घरात राहून आपण जर आई वडिलांची सेवा केली तर देवाची प्राप्ती आहे. माऊलीने म्हटलेलं आहे, घरी माता पित्रा घर गोडी नाही संसार हे विश्वची आदरा मूर्खतेचा सगळं कीर्तन परंतु आम्ही नको त्यांची सेवा करतोय आणि आम्ही अधोगतीला जातोय.
वाणीला फुटा धन्य तो आगळा. बघा तुकोबरा काय म्हणतात, धन्य तो आगळा. तो धन्य आहे. कोण धन्य आहे? संत कोणालाही धन्यता देत नाही. धन्य तो आगळा. आगळा म्हणजे सर्वांपेक्षा निराळा. का निराळा? तर जगामध्ये जे कुणाला जमलं नाही, योग्याला जमलं नाही, ऋषी मुनींना जमलं नाही, ते फक्त एका संसारामध्ये राहणाऱ्या मुलाला जमलं. त्याचं महत्वाचं कारण त्याने फक्त आई आणि वडिलांची सेवा केली. कुक्कुट स्वामींनी सांगितलं की आई वडिलांच्या सेवेमध्ये महत्व काय. कारण संतांच्या आता गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप धुतलं जातं नाही का. कोण म्हणतं पाप धुतलं जातं, पण माऊली काय म्हणतात, आता आपण पाप केलेलं आहे, गंगेमध्ये बुडीमध्ये पाप जाणार आहे का. माऊलीने एक ओवी सांगितलेली आहे की एखाद्या भांड्यामध्ये दारू आणि दारू, तो भांडा तुम्ही गंगेमध्ये बुडवून जरी ठेवला तरी तो पवित्र होतो. ओवी आहे की नाही. बबन महाराज पारायणाचार्य आहे ना ओवी. मग विचार करा, एखादा दारूचा भांडा गंगेमध्ये बुडवून ठेवला तरी शुद्ध होऊ शकत नाही. मग या देहामध्ये जर आपण दारू टाकली तर हा देह शुद्ध होईल का. ते साधं गणित जर तुम्हाला कळत नसेल तर मग आपण कशाची वारी करतोय, कशाची पदयात्रा करतोय, ह्याचा विचार त्या मुलांच्या आई वडिलांनी केला पाहिजे. असं सांगितलं जातं प्रमाणीय की ज्या वेळेला पुंडलिकाच्या आई वडिलांचे डोळे गेले आणि एका वैद्याने औषध टाकलं आणि सांगितलं नाही का मांडीवर ठेव, हलता कामा नाही. दृष्टी पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना मांडीवर घेतलं आणि वैकुंठीचा देव आहे भगवान श्रीकृष्ण हे प्रयोग